नमस्कार, मी आकाश बारोटे पाटील. आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत करतो. आज आपण आहोत हिंजवडी फेज 1च्या बाजूला एक अतिशय जुन्या 150 वर्ष लेगसी असणाऱ्या शापोरजी पालोनजी कंपनीचा एक अतिशय मोठा लॉन्च घेऊन येतोय. 25 एकराचा हा लॉन्च आहे. 25 एकरामध्ये फक्त 14 टॉवर्स असतील. म्हणजे तुम्ही विचार करू शकता साधारणतः 10 ते 11 एकरमध्ये अम्युनिटीचा पार्ट असेल. 21 फ्लोअरची ही बिल्डिंग असेल. याच्यामध्ये 2 BHK 3 BHK आणि 3 BHK डुप्लेक्सेस घेऊन येतोय. 2 BHK साधारणतः 700 ते 840 पर्यंतचे कार्पेट्स आहेत. 3 BHKचा जो डुप्लेक्स आहे तो 1435च्या आसपासचा हा डुप्लेक्स असेल. 2 BHKची जी किंमत असेल ती साधारणतः 85 लाख किंवा 80 लाख ते 85 लाखाच्या मध्ये असेल. 3 BHKचे असेल साधारणतः 1,30 लाख 1,40 लाखाच्या आसपास असेल. आणि जो डुप्लेक्स आहे 3 BHKचा ज्याची अतिशय चांगली डिमांड आहे, आता अतिशय छान हा डुप्लेक्स त्यांनी डिझाईन केलेला आहे. त्यासाठी सेपरेट टॉवर्स दिलेला आहे, फक्त डुप्लेक्सचा टॉवर. त्याची जी किंमत आहे ती 1,89 लाख ऑल इन्क्लुझिव्ह असेल. ज्यावेळेला लॉन्च होईल हे सगळे प्राइसेस रिव्हील होतील, पण साधारणतः याच रेंजमध्ये हा लॉन्च येईल. अतिशय चांगला लॉन्च आहे. 150 वर्षाची शापोरजींची लेगसी आहे, त्यामुळे कन्स्ट्रक्शन क्वालिटी, कन्स्ट्रक्शनची जी दिलेली टाइमलाईन आहे ती ते पाहतात आणि अतिशय चांगला असा वेल मेंटेन वेल अम्युनिटीजचा प्रोजेक्ट ते बनवतात. हा प्रोजेक्ट पुढच्या 1 महिन्यामध्ये लॉन्च होतोय. लॉन्च अगोदर आता टोकन चालू आहे. जे टोकन होल्डर्स असतील त्यांच्यासाठी अतिशय चांगली संधी आहे. ते काही अमाऊंटचा चेक देऊन आपला फ्लॅट जो आहे तो टोकनच्या स्वरूपात रिझर्व करू शकतात, जेणेकरून त्यांना टोकन घेतल्यामुळे त्यांना लॉनचा प्राइस बेनिफिट आणि चॉईस बेनिफिट दोन्हीचा बेनिफिट होतो. शापोरजी पालोनजीने ऑलरेडी काही चांगले प्रोजेक्ट बनवलेले आहेत नॅशनल इंटरनॅशनल लेवलला. त्याची थोडक्यात आपण माहिती घेऊ. चला. शापोरजी पालोनजी सारख्या 150 वर्ष जुन्या कंपनीच्या लेगसी संदर्भात बोलायचं झालं तर जे फेमस असे त्यांनी जे कन्स्ट्रक्शन केलेले आहेत ते बोलणं किंवा त्याची माहिती देणं अत्यंत गरजेचं आहे. तुम्ही बघाल की लेटेस्टमध्ये जो चिनाब रेल्वेचा जो ब्रिज आहे, जो अतिशय अवघड असा ब्रिज होता, तो शापोरजी कंपनीनेच बांधलेला आहे. तुम्ही बघाल तर हे जे आपल्याला कन्स्ट्रक्शन इकडे दिसत आहेत हे सगळे कन्स्ट्रक्शन त्यांनी बांधलेले आहेत. म्हणजे मुंबईमध्ये सेंट्रल स्टेशन जे आहे खूप अगोदर त्यांनीच बांधलेलं आहे. किंवा इथे घानामध्ये सुद्धा इंटरनॅशनल लेवललाही त्यांचं काम चालतं. घानामध्ये त्यांनी बिल्डिंग बांधलेली आहे. तुम्ही ओमानमध्ये बघाल तर ओमानसारख्या देशामध्येच त्यांनी तिथल्या शेखसाठी एक पॅलेस बांधलेला आहे. तुम्ही हा ऐरोलीचा ब्रिज बघाल ठाण्यामधला. आपलं पुण्यातलं MCS स्टेडियम जे आहे ते शापोरजी पालोनजीनेच कन्स्ट्रक्शन केलेलं आहे. अगदी 2010 मध्ये मुंबईमध्ये ती एम्प्रेल नावाची जी फेमस बिल्डिंग आहे ती शापोरजी कन्स्ट्रक्शननेच बांधलेली आहे. त्यांची कन्स्ट्रक्शनमध्ये लेगसी अतिशय चांगली आहे. कन्स्ट्रक्शनमधले हे आपण म्हणू शकतो 150 वर्षापासूनचे मोठं नाव आहे. त्यामुळे यांचं जे पोझिशन डेडलाईन असते ते फॉलो करतात. पोझिशन डेडलाईनच्या अगोदरच आपल्याला पोझिशन देतात. कन्स्ट्रक्शन क्वालिटी ऑफकोर्स कन्स्ट्रक्शनचे बापच आहेत, त्यामुळं अतिशय चांगलं कन्स्ट्रक्शन क्वालिटी मिळते. आणि अम्युनिटीज म्हणाल तर अम्युनिटीज सर्व देतात. का तर ज्यावेळेला लँड पार्सल मोठे असते, कमी टावर असतात, त्यावेळेला हे जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या अम्युनिटीज मिळतात. याच्या जर का लोकेशन संदर्भात बोलायचं झालं, प्रोजेक्टचे जे लोकेशन आहे ते बघाल तर जो मुंबई बेंगलोर हायवे आहे ऑर्किड हॉटेल तिथून साधारणतः 7 किलोमीटरवरती हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघाल तर हा जो ब्ल्यू लाईन दिसते ती आपली मुळा रिव्हर आहे. मुळा रिव्हरच्या बाजूला आहे, त्यामुळे जो साऊथचा जो भाग असेल तो पूर्ण ग्रीन असेल. या पट्ट्यामध्ये आपल्याला सह्याद्री हिल्स आहेत, त्याचा व्ह्यू तुम्हाला मिळेल. हिंजवडी फेज 1 पासून साधारणतः 3च किलोमीटरवरती हा प्रोजेक्ट आहे. हिंजवडीमध्ये तुम्हाला सगळ्या मल्टीनॅशनल कंपनीज किंवा सगळ्या IT कंपनीज आहेत. बाजूलाच फेस्ट्री आहे, फेस्ट्रीमध्ये सुद्धा सगळ्या कंपनीज आहेत. तर इन्व्हेस्टमेंटसाठी बघत असाल, स्वतः राहण्यासाठी बघत असाल तर अतिशय चांगलं लोकेशन आहे. आणि हा जो पूर्ण एरिया आहे तो सध्या आता डेव्हलपिंग फेजमध्ये आहे. अतिशय चांगल्या डेव्हलपमेंट्स इथे येत आहेत. त्यामुळे आत्ता इन्व्हेस्टमेंट करत असाल किंवा स्वतःसाठी राहण्यासाठी बघत असाल तर तुम्ही नक्कीच हा प्रोजेक्ट बघायला पाहिजे. त्यांनी ऑलरेडी जो सेन्सोरियम नावाचा जो प्रोजेक्ट डिलिव्हर केलेला आहे, तुम्ही त्याची पहिला येऊन क्वालिटी, तिथे कन्स्ट्रक्शन क्वालिटी, अम्युनिटीज कशा दिलेल्या आहेत त्या तुम्ही एकदा बघू शकता. आल्यानंतर तुम्ही तुमचा पुढे जो टोकनचा जो काही निर्णय आहे किंवा तुम्ही हा फ्लॅट किंवा हा प्रोजेक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट फ्लॅट घ्यायचा किंवा नाही ते तुम्ही डिसाईड करू शकता. इतकं आम्ही कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगू शकतो.
तुम्ही जर का हिंजवडीमध्ये अतिशय चांगल्या ठिकाणी प्रोजेक्ट बघत असाल, अतिशय वेल रेप्युटेड कंपनीसोबत प्रोजेक्ट बघत असाल, तर तुम्ही हा शापोजी पालोनजींचा जो नवीन लॉन्च होतोय तो नवीन नक्कीच बघायला हवा. 25-26 एकरामध्ये फक्त 14 टॉवर्स, अतिशय चांगल्या अम्युनिटीज आणि अतिशय चांगल्या प्राईजला किंवा ॲग्रेसिव्ह प्राईजला हा लॉन्च येईल. तुम्ही लॉन्चमध्ये इंटरेस्टेड असाल तर तुम्ही टोकन देऊ शकता आणि फ्लॅट रिझर्व करू शकता. टोकनसाठी तुम्ही खाली दिलेल्या नंबरवरती फोन करा. मी किंवा माझी टीम तुम्हाला संपर्क करेल. थँक्यू अँड जय हिंद.